हॅलो फ्रेंड्स, पृथ्वाज फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी फ्रंट पार्टचं डिटेलमध्ये आपण ड्राफ्टिंग बघणार आहोत. तर इथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तर घेतलेला आहे. या ब्लाउजचा जो बॅक पार्ट आहे त्याचा ऑलरेडी व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तुम्ही जाऊन लिंक चेक करू शकता आणि पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त फ्रंट भागाचं संपूर्ण जे ड्राफ्टिंग आहे कटोरीचं ते इथे पाहणार आहोत. आता इथे अस्तर जे आहे ते मी फोल्ड देऊन आणि पसरून घेतलेलं आहे. तर आता इथे आपल्याला मापं टाकायची आहे. तर 34 चेस्टनुसार इथे आपल्याला मापं टाकायची आहे. त्यानुसार मी फोल्ड दिलेला आहे. तर फोल्ड कसा द्यायचा तुम्ही बघू शकता, की 34 ची चेस्ट आहे. तिचा चौथा भाग होतो 8.5 इंच आणि याच्यामध्ये अर्धा इंच इथे मी हुक आणि आईपट्टी प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन आणि फोल्ड दिलेला आहे. तुम्हाला देखील तुमची जेवढी शिलाई मार्जिन प्लस छातीचा चौथा भाग आणि हुक आणि आईपट्टीसाठीचं अर्धा इंच याप्रमाणे फोल्ड द्यायचा आहे. आता यानंतर आपल्याला उंचीचं मेजरमेंट टाकायचं आहे, पण त्याच्या आधी बघा खालच्या बाजूला इथे थोडंसं अनइवन आहे, एकसारखं नाहीये. वर खाली असल्यामुळे इथे मी लाईन काढून घेतलेली आहे आणि हे आपण नंतर कट करणार आहोत. तर आता इथे तयार जी उंची आहे ती 13 इंच आहे. याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 14 इंचावर इथे मार्जिन सहित मार्किंग करत आहे. आता तुम्ही म्हणाल इथे मी शिलाई मार्जिन सोडलेलंच नाहीये, कारण आपण कटोरी ब्लाउजमध्ये फ्रंट भागाला 1 ते 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडतो. तर हीच शिलाई मार्जिन मी संपूर्ण कटिंग झाल्यानंतर योगपट्टीला घेऊन आणि खाली वाढवून घेणार आहे. म्हणून मी इथे आता शिलाई मार्जिन वाढवून घेत नाहीये. तर लक्षात घ्या, तुम्हाला मात्र ज्यावेळेस तुम्ही कटिंग कराल तर शक्यतो पेपर कटिंग करा जर तुमच्याकडे फॅब्रिक कमी असेल. आता इथे माझ्याकडे फॅब्रिक जास्त आहे म्हणून मी इथे डायरेक्टली कापडावरच कटिंग करत आहे. तुम्हाला मात्र इथे पेपर कटिंग करायचं आहे. तर आता इथे मी उंचीचं मार्किंग केलेलं आहे 14 इंचावर. आता याच्यानंतर अर्धा इंच इथे मी हुक आणि आईपट्टीसाठी सोडत आहे. आता हेच अर्धा इंच जे आहे ते तुम्ही मूळ कटोरी वाढवत असताना देखील तिथे सोडू शकता. आता मला आवश्यकता लागणार नाही कारण मी इथेच ऑलरेडी घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे बघा शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर 34 चेस्टनुसार इथे मी 5 इंचावर मार्किंग केलेलं आहे शोल्डरसाठी. तसंच 5.5 इंचावर इथे मी आर्महोलसाठी मार्किंग केलेलं आहे. आर्महोलवर मी डीपली व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. आता यानंतर चेस्टचं मार्किंग करायचं आहे. 34 ची चेस्ट आहे, तिचा चौथा भाग होतो 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानुसार इथे लाईन काढून घेतलेली आहे. आता यानुसार तुम्हाला देखील मापं टाकायची आहे तुमच्या चेस्ट साईजनुसार. आता इथे 28 ची कंबर आहे, तर इथे चौथा भाग होतो 7 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. यानुसार तुम्हाला देखील मापं टाकायची आहेत आणि लाईन काढून घ्यायची आहे. आता याच्यानंतर आपल्याला गळारुंदीचं मार्किंग करायचं आहे. तर इथे मी 2.5 इंचावर मी इथे गळारुंदीसाठी मार्किंग केलेलं आहे. पुढच्या गळ्यासाठी 6 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 6.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि खालच्या दिशेला मी गळारुंदी 2.25 इंच घेतलेली आहे. त्यानुसार इथे मी जो शेप आहे तो देखील इथे दिलेला आहे. आता यानंतर आर्महोलला गोलाई द्यायची आहे. तर वरच्या दिशेला मी अर्धा इंच सोडलेला आहे. हे आपल्याला कंपल्सरी सोडायचं आहे आणि त्यानंतर हा पुढचा भाग आहे त्यासाठी इथे मी 1 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आता इथे आपल्याला आर्महोल मोजून बघायचा आहे. तो व्यवस्थित आला पाहिजे. तर लक्षात घ्या, माझा जो मुंढा आहे तो साईजनुसार संपूर्ण मुंढा 15चा आहे. त्याच्या अर्ध इथे 7.5 इंच आलं पाहिजे. तर माझं हे 7.5 इंच न येता 7.25 इंच आलेलं आहे. म्हणून मी जो कर्व्ह आहे, जी गोलाई आहे ती मी थोडीशी आतल्या बाजूला आणखीन काढून घेतलेली आहे आणि आता इथे पुन्हा मोजून घेत आहे. तर आता हे माझं बरोबर 7.5 इंच आलेलं आहे. लक्षात घ्या, आर्महोल मोजून घ्यायचा आहे. याच्यामुळे जे आर्महोलमध्ये प्रॉब्लेम्स येतात स्लीव्हज रेडी झाल्यानंतर फुगा येणं किंवा टाईट होणं हे होत नाही. तर यासाठी आपल्याला आर्महोल व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे. तर आता इथे हा डीप गळा आहे म्हणून गळ्याच्या बाजूने पाव इंचावर म्हणजेच 0.25 इंचावर आपल्याला शोल्डर स्लोप द्यायचा आहे आणि हे आपण अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी ऑलरेडी सोडलेलं आहे. आता यानंतर इथे आपण योगपट्टीचं मार्किंग करणार आहोत. तर या बाजूला आता योगपट्टीसाठी मी 2.5 इंचावर मार्किंग करत आहे. तर आता इथे 2.5 इंचच का घेतलं? तर मी सुरुवातीला सांगितलं होतं, की इथे मी कोणत्याही प्रकारचं मार्जिन ॲड केलेलं नाहीये शिलाई मार्जिन व्यतिरिक्त. तर ते जे मार्जिन आहे ते कसं ॲड करायचं ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर आता इथे जर तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन अगोदरच ॲड केलेलं असेल, तर तुम्हाला इथे 3 इंचावर तुम्ही मार्किंग केलं तरी हरकत नाही. तर या बाजूला आता इथे देखील मी 2.5 इंचावरच मार्किंग करत आहे. आता इथे आपलं योगपट्टीचं मार्किंग हे झालेलं आहे. म्हणजेच आपली योगपट्टी इथे निघालेली आहे आणि लाईन काढून घेत आहे. तर तुम्हाला आता इथे प्रश्न पडला असेल, की मी डायरेक्ट कापडावरच मार्जिन सहित मार्किंग का नाही केलं? तर त्याच्या मागचं जे कारण आहे ते आपण पुढे इथे बघणारच आहोत. आता यानंतर आपण टक्स पॉइंटसाठी मार्किंग करणार आहोत. तर टक्स पॉइंटसाठी मार्किंग कितीवर करायचं आहे? तुमचं जेवढं फुल बस्ट आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचा आहे.
आता इथे चेस्ट आणि फुल बस्टमध्ये फरक आहे. तर जसं की तुम्ही बघू शकता की वरची ही जी लाईन आहे ती आपली चेस्ट लाईन आहे, ती 34 आहे. मात्र जे फुल बस्ट जे आहे आपलं ते साईजनुसार कधी-कधी त्याच्यात 2 इंचाचा किंवा 3 ते 4 इंचाचा देखील फरक असतो. तर माझं जे फुल बस्ट आहे ते 36चं आहे. म्हणजे इथे 2 इंचाचा फरक आहे. तर यानुसार 36चा चौथा भाग होतो 9 इंच. याच्यामध्ये अर्धा इंच इथे मी ॲड केलेला आहे शिलाई मार्जिन आणि यानुसार पॉइंट देऊन आणि या पॉइंटवर डॉटेड लाईन काढून घेतलेली आहे. आता इथे बघा योगपट्टीला इथे मी कौशेप वरच्या दिशेला दिलेला नाहीये, तो माझ्याकडून राहून गेला. तर 0.75 इंचावर म्हणजेच पाऊण इंचावर मी वर एक पॉइंट देऊन आणि कौशेप काढून घेतलेला आहे. आता यानंतर कटोरीसाठीचं आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर बघा जी टक्स पॉइंटची जी लाईन आहे त्या लाईनवर आपल्याला तुमचं जेवढं फुल बस्ट आहे त्याचा 6वा भाग इथे घ्यायचा आहे. जसं की माझं जे फुल बस्ट आहे ते 36चं आहे. त्याचा 6वा भाग होतो 6 इंच. तुमचं जेवढं फुल बस्ट आहे त्याचा तुम्हाला 6वा भाग काढायचा आहे आणि यानुसार इथे मार्किंग करायचं आहे. आता इथे जो पॉइंट आहे तो आर्म होलच्या गोलाईपासून द्यायचा आहे. तर इथे मी 36 फुल बस्टनुसार 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि 38 ते 42 फुल बस्टपर्यंत तुम्हाला इथे 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. आता यानंतरचं जे मार्किंग आहे ते इथून 1 इंचावर मार्किंग करायचं आहे. लक्षात घ्या वरून 5 इंचावर करायचं आहे आणि खालून आपल्याला इथे 1 इंचावर मार्किंग करायचं आहे. जर गळा मोठा असेल तर तुम्ही इथे 1.25 इंचावर मार्किंग केलं तरी हरकत नाही. आता हे तीनही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता यानंतर आपल्याला इथे कटोरीचा शेप द्यायचा आहे. तर तुम्ही बघा मी इथे एक लाईन काढलेली आहे आणि आपले जे बाकीचे 2 पॉइंट आहेत ते इथे आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तुम्ही सरळ कौशेप दिला तरी हरकत नाही. तर इथे बघा जो कोना आहे तिथे आपल्याला कौशेप द्यायचा आहे. त्याला टोक ठेवायचं नाहीये याप्रमाणे आणि इथे देखील तुम्ही थोडंसं कौशेप दिला तरी हरकत नाही. आता जो आतला भाग आहे, जे 6 इंचाचं आपलं मार्किंग आहे, त्याचा सेंटर पॉइंट आपल्याला काढायचा आहे. तुम्ही तोंडी देखील उत्तर काढू शकता. माझं इथे 3 इंच येतं, तुमचं कमी जास्त असू शकतं साईजनुसार. आणि ही लाईन इथे खाली आपल्याला जोडायची आहे योगपट्टीच्या लाईनपर्यंत. आता आपण जी लाईन काढलेली आहे, मी पट्टी त्याच्यावर आणि सरळ पट्टी ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता माझी जी स्केल आहे, ती बरोबर वरचा जो टोक आहे कटोरीचा, तिथपर्यंत जाऊन व्यवस्थित एकसारखा आलेला आहे. म्हणजे जराही क्रॉस नाहीये. तर याचप्रमाणे आपल्याला टक्स देताना देखील शिलाई टाकायची आहे. आपली जी शिलाई आहे, आपला जो टक्स आहे, तो सरळ आला पाहिजे. म्हणजेच तो क्रॉस येणार नाही, व्यवस्थित येतो. तर इथे कटोरीचं ड्राफ्टिंग हे झालेलं आहे. आता हे मी कट करून घेत आहे. कट करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले तीनही पार्ट इथे निघालेले आहेत. कटोरी, साइड पट्टी आणि योगपट्टी. तर योगपट्टीला खालच्या बाजूला इथे मी वाढवून घेणार आहे. आणि आता याच्यानंतर बघा की आपल्याला जी मूळ कटोरी आहे तिला आधी आपण वाढवून घेणार आहोत. मार्जिन सहित कशी वाढवायची ते आपण इथे पाहणार आहोत. तर आता इथे मी डबल फोल्ड अस्तर करून इथे घेतलेला आहे आणि याच्यावर कटोरी जशी आहे तशी आपल्याला इथे चॉकने काढून घ्यायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही कटोरीचं ड्राफ्टिंग केलं तर तुमची कटोरी लहानही होत नाही आणि जास्त मोठी देखील होत नाही. तसंच बसायला देखील अगदी परफेक्ट बसते. तर याप्रमाणे आपली आता इथे कटोरी ही जी आहे, मूळ कटोरी ती इथे ड्रॉ करून झालेली आहे. यामध्ये हुक आणि आईपट्टीसाठी मी आधीच मार्किंग केलेलं होतं. ते देखील पॉइंट्स इथे मी दिलेले आहे. तसंच सेंटर पॉइंट. तर 6 इंचाची माझी कटोरी आहे. तुम्ही जर हुक आणि आईपट्टीसाठी मार्किंग केलेलं नसेल तर तुम्हाला ते आता इथे वाढवून घ्यायचं आहे. तर आता जो सेंटर पॉइंट आहे आपल्यामध्ये त्याला थोडं प्रेस करायचं आहे जेणेकरून ते दुसऱ्या बाजूला उमटेल आणि लाईन काढून घ्यायची आहे. तर आता ही जी लाईन आहे ती माझी 2 इंचावर आलेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला खाली किती वाढवायचं आहे तर प्रत्येक चेस्ट साईजनुसार जे मार्किंग आहे ते वेगवेगळं येतं. जशी साईज वाढेल तसं मार्किंग देखील वाढतं. आता इथे खाली आपल्याला किती वाढवायचं आहे, पफ आपला व्यवस्थित यावा, चपटी होऊ नये कटोरी यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर तुमचं जेवढं फुल बस्ट आहे म्हणजे 30 टू 36 फुल बस्ट पर्यंत तुम्हाला इथे 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे. लक्षात घ्या जशी चेस्ट साईज वाढेल तसं फुल बस्ट देखील वाढतं. तर जसं फुल बस्ट वाढत जाईल, चेस्ट साईज वाढत जाईल त्याप्रमाणे तुम्हाला पाव इंच वाढवत जायचं आहे. तर यानुसार आता इथे मी 36 फुल बस्टनुसार इथे मी 1.25 इंचावर मार्किंग करत आहे खाली. तर यानुसार जी टक्स लाईन आहे ती माझी इथे 3.25 इंचावर येते. साईजनुसार तुमची जी टक्स लाईन आहे ती कमी जास्त असू शकते. सारखीच येईल असं नाही.
आता यानंतर आपण साईडला किती वाढवायचं आहे ते आता इथे आपण बघणार आहोत. तर 1.25 इंचावर मी इथे मार्किंग केलेलं आहे 36 फुल बसनुसार. तर प्रत्येक साईजनुसार बघायला गेलं तर 30 टू 34 फुल बस्ट पर्यंत तुम्ही इथे 1 इंचावर मार्किंग करू शकता. त्यानंतर 36 टू 38 फुल बससाठी तुम्ही इथे 1.25 इंचावर मार्किंग करू शकता. आणि 40 ते 42 फुल बससाठी तुम्ही इथे 1.5 इंचावर वाढवू शकता. त्याच्यापुढे तुम्ही पाव इंच वाढवलं तरी हरकत नाही, जसं फुल बस वाढेल त्याप्रमाणे. आता इथून आपल्याला हे पॉइंट खाली जोडून घ्यायचे आहेत. तर याप्रमाणे आपल्याला कौशकमध्ये असं जोडून घ्यायचं आहे, अशा प्रकारे. आता यानंतर आपल्याला वरच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे. तर ते किती वाढवायचं ते बघायचं आहे. कटोरी जास्त मोठी होऊ नये यासाठी काय करायचं, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे लाईन काढत आहे. म्हणजे इथे मी मार्जिन न सोडता सरळ जो 1.25 इंचाचा मार्किंग केलेला पॉइंट आहे तिथपर्यंत नेऊन जोडत आहे. आता याच्यानंतर आपल्याला या पॉइंट पासून अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. आणि इथे देखील अर्धा इंचावर. इथे तुम्ही वाढवून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे ही लाईन काढून घ्यायची आहे. खालचा जो अर्धा इंचाचा आपण मार्किंग केलेला आहे त्या पॉइंटपर्यंत. तर एवढंच आपल्याला वाढवायचं आहे. याच्या व्यतिरिक्त जास्त वाढवायचं नाहीये. आता इथे बघा मी अर्धा इंच अगोदरच हुक आणि पट्टीसाठी सोडलं होतं. तर ते अर्धा इंच इथे मी वाढवून घेणार नाहीये. तुम्ही जर सोडलं नसेल तर तुम्हाला ते वाढवून घ्यायचं आहे. आता इथे मी फक्त पाव इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि 1.25 इंचाचा जो पॉइंट आहे तो इथे जोडून घेतलेला आहे. आता यानंतर आपण जे 1.25 इंच वाढवलेलं आहे दोन्ही बाजूला, तुमचं चेस्ट साईजनुसार जेवढं अंतर असेल तेवढं तुम्हाला आता इथे मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला इथे टक्ससाठी लाईन काढून घ्यायची आहे. तर याप्रमाणे मी 1.25 इंचावर दोन्ही बाजूला मार्किंग केलेलं आहे आणि आपला इथे टक्स आता तयार झालेला आहे. टक्सचं मार्किंग झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे हे माझं अर्धा इंच हुक आणि आईपट्टीसाठीचं आहे. तर हुक आणि आईपट्टीच्या पॉइंट पासून माझी जी कटोरी आहे, मूळ कटोरी ती 6 इंचाची आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जे मार्किंग केलेलं आहे ते प्रत्येक चेस्ट साईजनुसार आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे व्यवस्थित. याप्रमाणे जर तुम्ही कटोरी ड्राफ्ट केली तर तुमची कटोरी मोठी देखील होत नाही आणि लहान देखील होत नाही, तसंच पफ देखील व्यवस्थित येतो. तर अशा प्रकारे आता आपण इथे कटोरी संपूर्ण ड्राफ्टिंग हे झालेलं आहे. आता हे मी इथे कट करून घेत आहे. तर अशा प्रकारे आपण इथे आता जी मूळ कटोरी आहे तिच्यापासून आपल्याला जी वाढीव कटोरी आहे ती मार्जिन सहित कशी वाढवायची ते आपण आता इथे पाहिलं. आता यानंतर जी योगपट्टी आहे ती आपल्याला खाली 1 इंचाने वाढवून घ्यायची आहे. तर तुम्ही कटोरीसाठी 1 इंच घेता किंवा 1.5 इंच हे डिपेंड करतं. तर इथे मी 1 इंच खाली वाढवून घेणार आहे. तुम्ही जर पेपर कटिंग केलं असेल आणि वाढवून घेतलेलं नसेल तर तुम्हाला देखील ते वाढवून घ्यायचं आहे. नाहीतर यामुळे काय होतं की आपली योगपट्टी आहे ती कमी पडते. किंवा तुम्ही वाढवून घेतलं असेल फॅब्रिकवरच तर तुम्हाला इथे वाढवून घेण्याची आवश्यकता नाही. आता इथे मी जशी योगपट्टी आहे तसंच इथे मी चॉकने ती काढून घेत आहे याप्रमाणे. तर ही जी लाईन आहे ती व्यवस्थित दिसत नाहीये म्हणून मी थोडी तिला डार्क करून घेत आहे चॉकने याप्रमाणे. आता यानंतर आपल्याला बघा की इथे मी 1-1 इंच वाढवलेलं आहे दोन्ही बाजूला. त्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आता हे जे अर्धा इंच आपण वाढवणार आहोत ते कंपल्सरी नाहीये. पण शक्यतो जे नवीन शिकणारे आहेत त्यांना सुरुवातीला योगपट्टी कटोरीला जोडल्यानंतर ती कमी पडते आणि कमी पडल्यानंतर फिटिंगमध्ये प्रॉब्लेम्स येतात. तर त्यासाठी हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि लाईन काढून घेऊन आणि हे कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे योगपट्टी जी आहे ती खालच्या बाजूला इथे मी वाढवून घेतलेली आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला आणखीन काही डाऊट्स असतील तर मला नक्की कमेंटमध्ये लिहा किंवा तुमचे काही वेगळे मुद्दे असेल तर मला नक्की सांगा. कटोरी पार्टमध्ये इथे मी आधी मार्जिन सोडलं नव्हतं. याचं मागचं कारण असं की ज्यावेळेस तुम्ही मार्जिन सोडता तर तुम्ही तिथूनच जे मार्किंग आहे योगपट्टीचं त्या मार्जिन सहित तुम्ही गृहीत धरून आणि पॉइंट देता. या 1 इंचामुळे योगपट्टीचा जो मार्किंग आहे तो 1 इंचाने खाली येतं आणि आपला जो टक्स पॉइंट आहे तो देखील थोडा मोठा होतो आणि कटोरी पार्टमध्ये आपला जो टक्स
ची जी लाईन आहे ती प्रॉपर आली पाहिजे आणि यानुसारच आपला जो पफ आहे कटोरीचा तो देखील व्यवस्थित येतो. जर आपली टक्सची जी लाईन आहे तीच व्यवस्थित नसेल किंवा प्रॉपर मेजरमेंट सहित नसेल तर टक्स जो आहे तो व्यवस्थित येत नाही किंवा पफ देखील येत नाही आणि टक जर मोठा झाला तर कटोरी आपली चपटी होते. आता यानंतर आपण कटोरी जी आहे त्याला टक्स टाकून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण ड्राफ्टिंग केलेलं आहे त्याप्रमाणे आपली कटोरी तयार होते की नाही ते आपल्याला इथे बघायचं आहे. तर इथे आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत. तर त्याच्या आधी मी इथे अगोदर जी अस्तरची जी कटोरी आहे तिला मेन फॅब्रिकच्या कटोरीवर ठेवून आणि शिलाई टाकून घेत आहे. शिलाई टाकून झालेली आहे. आता जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर यानंतर आपण कटोरीला टक्स देणार आहोत. तर बघा टक्स देत असताना आपल्याला आता इथे कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. मी सुरुवातीलाच स्केल ठेवून तुम्हाला दाखवलं होतं. आता जो टक्स मी इथे मार्किंग केलेला आहे त्याला व्यवस्थित इथे थोडं डार्क करून घेत आहे याप्रमाणे. आणि बघा की जो वरचा टोक आहे त्या टोकापर्यंत हे जिथे आपण लाईन काढलेली आहे याप्रमाणे आपली लाईन इथे आली पाहिजे. म्हणजेच याप्रमाणे आपल्याला फोल्ड द्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे फोल्ड दिलेला आहे अशा प्रकारे. आणि आता इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. डबल लॉक करायचं आहे शिलाई टाकत असताना आणि डबल शिलाई टाकायची आहे. तुम्ही बघू शकता की आपला जो टक्स आहे तो शिलाई टाकल्यानंतर जो पफ आहे कटोरीचा तो अगदी परफेक्ट आणि सुंदर असा पफ आपला इथे आलेला आहे. आता आपण मोजून बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी अर्धा इंच इथे सोडलेलं आहे. ते माझं हुक आणि आयपट्टीचं आहे. म्हणून तिथे मी मार्किंग केलेलं आहे. आता या पॉइंट पासून ते या बाजूला देखील अर्धा इंच आपण सोडलेलं होतं वाढीव कटोरीमध्ये. तर हे शिलाईमध्ये आपलं जाणार आहे. तर बघा तुम्ही दोन्ही पॉइंटच्या मध्ये मी टेप ठेवल्यानंतर माझी 6 इंचाची मूळ कटोरी इथे बरोबर तयार होते. अर्धा इंच जे आपण वाढवलेलं आहे ते साईड पट्टी जोडण्यामध्ये आपलं निघून जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता हुक आणि आयपट्टीचा अर्धा इंच सोडून मार्किंग जे आपण केलेलं आहे तिथे टेप ठेवल्यानंतर माझं बरोबर इथे येत आहे. कटोरीचा पफ देखील अतिशय सुंदर असा आलेला आहे. त्याचप्रमाणे अर्धा इंच इथे जो सोडलेला आहे तो आपल्याला इथे आठवणी सोडायचा आहे आणि त्याला गृहीत न धरता आपली कटोरी जी आहे ती मूळ कटोरी मेजरमेंट मध्ये आपली आली पाहिजे. जशी की माझी इथे 6 इंच आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण व्हिडिओ कटोरी पार्टवर होता. मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तसंच तुम्हाला जी आवश्यक माहिती आहे ती या व्हिडिओमधून मिळालेली असेल. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.